साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कोरोनासारख्या महामारीने देशभरामध्ये थैमान घातल्यानंतर राज्यात सर्वात प्रथम लॉकडाऊन जाहीर करण्यात आलं। 7 मार्च ते 31 जून दरम्यान संपूर्ण राज्य हे लॉकडाऊन काळात ठप्प झाले होते। या दरम्यान जिल्हा प्रशासनाकडून आपत्ती व्यवस्थापनाचा कायदा लागू करण्यात आला होता। शिवाय कोरोनासारख्या महामारीचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सार्वजनिक ठिकाणी 5 आणि 5 पेक्षा अधिक लोक एकत्रित न येण्याचे निर्बंध घालण्यात आले होते। लॉकडाऊन काळात देखील शहराच्या विकासाची गती खंडित पडता कामा नये या विचाराने पालिकेची सर्वसाधारण सभा घ्यावी, यासाठी महापौर श्री कांचना यन्नम आणि सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी जिल्हा प्रशासनाकडे तशी चौकशी केली होती। तेव्हा जिल्हा प्रशासनाने ऑनलाईन पद्धतीने पालिकेची सर्वसाधारण सभा घेण्यास प्रथमदर्शनी संमती दर्शविली होती। पण ऑनलाईन पद्धतीत सर्वसाधारण सभा घेण्याची पहिली वेळ असल्यामुळे पाहिजे त्या पद्धतीने विषयावर सखोल अशी चर्चा झाली नाही। थोडक्यात काय तर ऑनलाईन पालिकेच्या सर्वसाधारण सभा या तहकूब करण्यात आल्या। अप्रत्यक्षरित्या आणीबाणीसारखे चित्र निर्माण झाले होते। या काळात महापालिका आणि शासकीय कार्यालय जिल्हा प्रशासनाच्या आदेशान्वये बंद ठेवण्यात आली होती। तरी देखील पालिका प्रशासनाने प्रांतिक महानगरपालिका अधिनियम 1949 कायद्यान्वये कायद्याचा आधार घेत मागील 3 महिन्यांमध्ये सभागृहाकडे विषय पटलावर असलेले प्रस्ताव प्रशासनाकडे परत पाठवून देण्यात आले आहेत। कायद्याचा बडगा दाखवत पालिका आयुक्तांनी मागील 3 महिन्यातील 44 विषय प्रशासनाकडे मागून घेतल्याने पदाधिकाऱ्यांची मोठी गोची निर्माण झाली आहे। केंद्र आणि राज्य सरकारने आणि लॉकडाऊन नंतर शासकीय कार्यालयाच्या नियमात बदल घडवत सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। याच धर्तीवर पालिका प्रशासनाने देखील लॉकडाऊन काळातील प्रस्ताव पालिकेच्या सर्वसाधारण सभेकडे आयुक्ताने पाठवून द्यावेत अशी मागणी सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी यावेळी केली। आयुक्तांकडे केलेल्या 44 विषयात पालिकेचे अधिकारी कर्मचारी, निवृत्त कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढ करणे, बालवाडी शिवणवर्ग सेविकांच्या मासिक मानधनात वाढ करणे, टाकळी येथील पाणी उपसा केंद्रावर हायड्रोलिक पंप बसवण्याकामी मान्यता घेणे, शिवाय घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत मक्तेदाराची नियुक्ती करणे अशा एकूण 44 विषयाला प्रशासनाने आपल्या अधिकार क्षेत्रात मागून घेतल्याने प्रत्यक्ष अप्रत्यक्ष पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे महत्त्व पालिका आयुक्त पी शिवशंकर करत असल्याचा आरोप सभागृह नेते श्रीनिवास कर्ली यांनी केलाय। कोणतेही विषय शहराच्या विकासाच्या बाबतीत ज्यावेळेस येतोय आणि निर्णय घेण्यासंदर्भात अजेंडावर विषय पटलावर येतोय, तो प्रत्येक विषय अजेंड्यावरचा विषय सभागृहात चर्चा होणं हा क्रमप्राप्त आहे। चर्चेविना जर त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी गट घालून त्या ठिकाणी मंजुरी दिला तर उलट महापालिकेचंच नुकसान होणार आहे। अधिकारी 90 संपूर्ण भारताला आणि महाराष्ट्राला आणि संपूर्ण सोलापूर शहराला जो मोठी आपत्ती कोरोनाचा आलेले आहे, तो 72 दिवसाचे जे लॉकडाऊन आहे त्या 72 दिवसाच्या लॉकडाऊनमधले जे काही विषय होते ते विषय पुन्हा सभागृहाकडे पाठवायला क्रमप्राप्त होतं। पण अधिकाऱ्यांनी 90 दिवसाचा नियमावर बोट ठेवून हा अधिकार 90 दिवसानंतर आमचा आहे तो अधिकार वापरून त्या ठिकाणी अधिकाराचा त्यांनी उपयोग करत आहेत। खरं तर लॉकडाऊन पिरियडमधले 72 दिवसाचा जो होता तो सभागृहाकडेच यायला पाहिजे, पण अधिकाऱ्यांनी 90 दिवसाचा वापर करून कलमाचा वापर दाखवून त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी लॉकडाऊन पिरियडमधला गैरवापर करत आहेत विषयांचे निर्णय घेऊन, असं माझा अधिकाऱ्यांवर ठाम आरोप आहे। सभागृहाचं तर महत्त्व अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तो कायदा वापरतो त्यावेळेस सभागृहाचं महत्त्व कमी झालं आहे असं मला या ठिकाणी वाटतं।